अखेर शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्यूचं गुढ उलगडलं आहे। कशा प्रकारे ह्यांना मारण्यात आलं होतं आणि कशा प्रकारे ह्यांना मारून डिक्कीमध्ये ठेवलं होतं बघूया। गेल्या 12 दिवसापासून बेपत्ता असलेला शिवसेना पदाधिकारी अशोक थोडी यांचा शोध घेण्यास अखेर पोलिसांना यश आलं आहे। गुजरात मधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरीग्राम येथील एक बंद दगडी खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक ढोडे यांचा मृतदेह आणि त्यांची लाल रंगाची ब्रिज कार आढळून आलेली आहे। अक्षरशः त्या दृश्यम पिक्चर नाही, त्या दृश्यम पिक्चरला हातरून टाकणारी स्टोरी आहे बघा। असल्या पिक्चर मधून काय काय असे प्रकारचे जे घेत असतील बोध तर आवड आहे। कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच आपल्या साथीदारांच्या सोबत घेऊन अशोक ढोडे यांची हत्या केल्याचं यानंतर उघड झालं आहे। 20 जानेवारी पासून बेपत्ता असलेल्या अशोक ढोडे यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना 12 दिवसानंतर यश आलेलं आहे। मुंबईतून घरी परतत असताना अशोक ढोडे यांच्या भावानेच त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आता जवळपास निश्चित झालेलं आहे। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीनं थेट गुजरात गाठला असून गुजरातच्या सरीग्राम येथील दगडखाणीत अशोक ढोडे यांचा मृतदेह आणि गाडी थेट 40 फूट खोल पाण्यात ढकलली होती। पालघर पोलिसांच्या तपासात आज तब्बल 12 दिवसानंतर अशोक ढोडेसह त्यांच्या गाडीचा शोध घेण्यात यश आले आहे। तब्बल 7 तासांचा अथक प्रयत्नानंतर पालघर पोलिसांनी अशोक ढोडे यांचा मृतदेह गाडीसह बाहेर काढला। कौटुंबिक वाद आणि इतर वादातून अशोक ढोडे यांचा लहान भाऊ अविनाश ढोडे यांनीच आपल्या सहकारी आरोपीसह अशोक ढोडे यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्याचं आता उघड झालं आहे। आरोपी अविनाश ढोडे याचं दारू तस्करीचा अवैध धंदा असून या धंद्यात अशोक ढोडे अडचण ठरत असल्याने अविनाश ढोडे यांनी अशोक ढोडे यांचं अपहरण करून हत्या केल्याचे प्रकरण समोर आलेलं आहे। या प्रकरणात 4 आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अविनाश ढोडे यासह आणखी 3 आरोपी फरार आहेत। या फरार आरोपींचा पालघर पोलीस सध्या शोध घेत आहे। त्यांचाही लवकर शोध घेऊन अटक केलं जाईल असा विश्वास यावेळी पालघरच्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ढोडे कुटुंबाला दिलेला आहे। शोधण्यात पालघर पोलिसांना यश आल्याने अशोक ढोडे यांचा मुलगा अशोक ढोडे यांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे। मात्र माझ्या वडिलांचा जीव गेला त्याचप्रमाणे आरोपींना देखील फाशीची शिक्षा द्यावी असं सांगताना त्यांनी आमच्या कुटुंबियांनाही आरोपापासून धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे। तसेच मुख्य आरोपी अविनाश ढोडे याला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा करावी, अन्यथा आमच्या गावातील नागरिकांना देखील त्याच्यापासून धोका असल्याचा आकाश यांनी म्हटलं आहे। तसेच दरम्यान बेपत्ता अशोक ढोडे यांना शोध घेण्यात तब्बल 12 दिवसानंतर पालघर पोलिसांना यश आलं आहे। मात्र अजूनही 3 ते 4 आरोपी फरार आहेत। फरार आरोपीवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांची तलासरीसह दहाणूक मोठी दहशत आहे। त्यामुळे पालघर पोलिसांनी आता या आरोपींच्या कायमस्वरूपी मुसक्या आवळणे गरजेचं आहे। नक्कीच असल्या गुंडांच्या आणि जे दहशत निर्माण करतात त्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्याच पाहिजे। परंतु हा क्राईम सीन बघा कसा केलेला आहे, त्या अक्षरशः त्या दृश्यम पिक्चरला लाजवेल अशी ही गोष्ट या पालघर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे।